आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी। नमस्कार। जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे। जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत आणि ती एक युनिक रेसिपी आहे आणि आधीचे लोक हे खूप बनवत होते, पण आता आज आपण नवीन बनवणार आहोत। तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल आणि तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ बघू शकाल। तर चला मग या रेसिपीकडे वळू। इथे मी रताळ्याची पुरणपोळी करण्यासाठी रताळे छान स्वच्छ धुवून उकळून घेतलेले आहे। अर्धा किलो रताळे आहे हे एकदम, आणि साल काढून घ्यायचे। अशा प्रकारे एकदम छान साल निघतात, लवकर निघतात याचे साल, जास्त वेळ लागत नाही। अशा प्रकारे पूर्ण साल काढून घेतलेले आहे। आता इथे आपल्याला पीठ मळायचं आहे। त्यासाठी मी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे, पाव चम्मच। अशा प्रकारे छान मीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। बघा किती सुंदर असं थोडं थोडं पाणी टाकलं की आपलं पीठ छान अंदाज येतो आपल्याला पाण्याचा, किती पाणी पाहिजे आपल्याला त्याच्यानुसार आपण पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे आपण पाणी टाकून पीठ छान मळून घेतलेलं आहे। बघ गोळा तयार झालेला आहे। आता याच्यावरती थोडंसं आपण तेल लावून झाकून ठेवून द्यायचं। बघा तेलाने पण थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ एकदम मऊसूत असं छान तयार होतं। बिलकुल याला वेळ लागत नाही, छान तयार होतं। आता इथे आपण जे रताळे घेतलेले आहे त्याला आपल्या किसणीने किसून घ्यायचे आहे। बिलकुल रेषा वगैरे ठेवायच्या नाही, याच्यामध्ये गुठल्या ठेवायच्या नाही। अगदी छान रताळे किसून घ्यायचे। अशा प्रकारे पूर्ण रताळे अशाच प्रकारे किसून घ्यायचे। हात सांभाळून किसायचं, नाही तर आपल्याला लागू शकतं त्याच्यामुळे। इथे आपण पूर्ण रताळे किसून घेतलेले आहे। आता आपण गॅसवरती पॅन ठेवायचा। पॅनमध्ये 3 चम्मच तूप घालायचं। छोट्या चम्मचनेच घातलेलं आहे इथे तूप मी, तर 3 चम्मच तूप घालायचं। त्याच्यामध्ये किसलेले रताळे टाकून द्यायचे। बघा अशा प्रकारे मी दाखवत आहे त्या प्रकारे आरामशीर घालायचे, नाहीतर अंगावर तूप येऊ शकतं त्याच्यामुळे। तर इथे आरामशीर तूप घातलेलं आहे। याला छान परतून घ्यायचं, थोडं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं, अगदी पूर्ण मॅश होतपर्यंत। अगदी मॅश झालेलंच आहे, पण तुपामध्ये छान हे झाले, मिक्स झालं पाहिजे। त्याच्यानंतर आता इथे आपण 1 वाटी साखर टाकायची आहे। नॉनस्टिक जर पॅन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कढईत सुद्धा करू शकता, पण तिथे थोडंसं तुम्ही तूप जास्त घाला, म्हणजे तुमचं चिपकणार नाही, ते पुरण जे आहे ते खाली चिपकणार नाही। आता इथे 1 वाटी साखर टाकलेली आहे आपण। तुम्ही गोड चवीनुसार टाकू शकता, कारण आपल्याला रताळ्याचं पुरण करायचं आहे, त्याच्यामुळे इथे साखर जास्त टाकलेली आहे। नाही तर तुम्ही म्हणाल की रताळे तर गोड आहे, मग काय इतकी साखर टाकली, पण आपल्याला पोळी करायची असल्यामुळे आपण इथे 1 वाटी साखर टाकलेली आहे। साखर पूर्ण मेल्ट होतपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं। इथे तुम्हाला वाटत असेल की हे सैल झालं आहे, पण हे भाजता भाजता छान टाईट होऊन जातं, पूर्ण गोळा तयार होऊन जातो पुरणाचा। अशा प्रकारे छान पूर्ण भाजून घ्यायचं। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल, सर्वात आधी तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल। तर चला मग आता हा जो आपला गोळा तयार झालेला आहे, इथे आता आपण अर्धा चम्मच वेलची पावडर टाकून द्यायची। पॅन पण सोडत आहे, वेलची पावडर टाकायची आहे इथे अर्धा चम्मच आपल्याला। बघा, आणि छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। आता हे आपलं पुरण तयार झालेलं आहे। इथे आपण आता गॅस बंद करून द्यायची आहे। आता याला थंड होऊ देऊ आपण। एकीकडे आता आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे, मगाशी आपण भिजवून ठेवलं होतं तसा। आता त्याला थोडंसं आणखी तेल लावून थोडंसं मळून घेऊ आपण। इथे मळल्यामुळे काय होतं की आपली जी पोळी आहे जिकडे बघाव तिकडे वळते। आता यातला थोडा थोडा गोळा काढून घ्यायचा आपण छोटा छोटा, आणि त्याची चपाती तयार करायची। इथे मी पुरण तयार केलं होतं, त्याचे गोळे तयार करून घेतलेले आहे थंड झाल्यानंतर। इथे कोरडं पीठ लावायचं हाताला
आणि आपले पिठाचे जे गोळे आहे ते तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे छोटे छोटे 2 गोळे करायचे। इथे आपण 2 चपातीचं पुरणपोळी करत आहोत, त्याच्यामुळे 2 चपाती तयार करायची। अगदी हाताने किंवा लाटूनही तुम्ही केली तरी चालते। इथे एक गोळा ठेवायचा आता पुरणाचा रताळ्याच्या आणि त्याला बंद करायचं। सगळ्या बाजूनी अशा प्रकारे दाबून बंद करून घ्यायचं, जेणेकरून आपली पोळी छान फुगणार। रताळ्याचं पुरण तर बाहेर निघणार नाही, पण पोळी आपली जर उघड राहिलं तर फुगणार नाही। त्यासाठी पूर्ण छान बंद करून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं। एकदम मस्त पुरणपोळी होते ही। एकदम बिलकुल अशा प्रकारे पीठ लावायचं थोडंसं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं। बिलकुल चिपकत नाही, काही नाही। किंवा तुम्ही हाताने पण थापू शकता, पण मी इथे लाटण्याने लाटलेलं आहे। हलक्या हाताने लाटायचं। अशा प्रकारे आपली पोळी पूर्ण लाटून झालेली आहे। गॅसवर तवा ठेवायचा, त्याच्यावरती 2 ते 3 चम्मच तूप किंवा तेल घालायचं। इथे मी तेल घातलेलं आहे, ते तुम्ही तूपही घालू शकता आणि ही पोळी छान भाजून घ्यायची। आधी एका बाजूने भाजायची, एक बाजू शेकली झाली की दुसऱ्या बाजूने देखील तशीच भाजून घ्यायची। अशा प्रकारे पलटवून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे पलटवून घ्यायची। आता ही पोळी दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायची। थोडंसं याच्यावरती तेल टाकून द्यायचं, जेणेकरून, कारण ही आपली पहिलीच पोळी आहे त्याच्यामुळे तेल आवश्यक आहे। जर तुम्ही दुसरी पोळी करत असाल तर तेल एकदम कमी लागतं, कारण नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, तावा घेतलेला आहे आपण, त्याच्यामुळे। हे बघा, आता ही पोळी आपली फुगत आहे छान। जसं तावा मोठा असल्यामुळे तेल इकडे तिकडे जात आहे, पण काही हरकत नाही, आपण पोळी फिरवून त्याला ॲडजस्ट करू शकतो। तुम्ही एकदा तरी ही पुरणपोळी बनवून बघा आणि याची टेस्ट बघा, खूपच सुंदर येते, खूपच अप्रतिम लागते, तुम्हाला युनिक वाटेल। तर हे बघा, आता आपण पुरणपोळी पलटवून घेतलेली आहे। हे बघा, छान फुगत देखील आहे ती पुरणपोळी। आणि ही जर पुरणपोळी आहे, अगदी तुम्हाला चव आठवण राहील अशी आहे। हे बघा, एक तयार झालेली आहे। आपण दुसरी देखील तशीच तयार करून घ्यायची आहे। तसाच गोळा टाकून घ्यायचा, तशीच बंद करून घ्यायची आणि तशीच शेकून घ्यायची। आता ह्या सगळ्या पुरणपोळ्या आपण अशाच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे। एकदम मस्त होतात। आणखी तुम्हाला मी एक करून दाखवते कशी होते म्हणून। हे बघा, अशी सुंदर होते। आता ही पोळी आपली तयार झालेली आहे, ती सुद्धा आता बघा, इथे 1 चमचच मी तेल टाकलेलं आहे, कारण दुसऱ्यांदा जर आपण करत आहोत तर तेल कमी लागतं आपल्याला। आणि अशा प्रकारे एकी बाजून शेकल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची। अशाच प्रकारे आता संपूर्ण पोळ्या आपण करून घ्यायच्या। किती मस्त होते बघा। तुम्ही नवीन असाल तर देखील तुम्हाला असं म्हणजे परफेक्ट जमणार ही पोळी, बिलकुल फाटणार नाही, काही नाही। हे बघा, आता इथे थोडंसं आपण तेल लावून घेऊ। तुम्ही तूपही लावू शकता, तुम्हाला जे वाटेल ते लावू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते। पण तेलामुळे पण छान होतात आणि तुपामुळे पण छान होतात। इथे सगळ्या आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे। बघा, मी तुम्हाला काढून दाखवते एक एक। हे बघा, किती सुंदर पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे, अगदी मस्त। तुम्ही याला कोणत्याही सणाला करू शकता, पण आता रताळ्याच्या सीझनमध्येच हे रताळे मिळतात, त्याच्यामुळे। अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा, खात राहा, मस्त राहा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। आमचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद। आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। नमस्कार।